आपण कदाचित कार्यबाहुल्यामुळे कालचा पक्षप्रवेश बघितला नसेल। काल नमेश बाबर नावाचे कात्रज विकास आघाडीचे संस्थापक जे पूर्ण मतदारसंघामध्ये खासदार आणि आमदार निवडून आणू शकतात अशा प्रमुख 350 लोकांनी काल प्रवेश केला आणि 10,000 लोकांचा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मेळावा 15 दिवसानंतर आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील पुढच्या 15 दिवसांमध्ये सुट्ट्या संपल्यानंतर जे पदाधिकारी सुट्टीवर गेलेले आहेत राजीनामे देऊन ते पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यात आल्यानंतर डायरेक्ट आमच्याकडे प्रवेश करतील एवढंच तुम्हाला मी सांगतो। आरोग्याच्या बाबतीमध्ये 2 दिवसापूर्वी आम्ही जो आढावा घेतला त्याच्यामध्ये किती औषधं आहेत, ॲम्ब्युलन्स कशा आहेत, कार्डियक ॲम्ब्युलन्स काय आहे, 108ची परिस्थिती काय आहे, सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे, PSC सेंटरची परिस्थिती काय आहे, ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती काय आहे, उपकेंद्राची परिस्थिती काय आहे, सगळा आढावा आम्ही घेतलेला आहे। सज्ज आहेत सगळे सज्ज पण सज्ज जरी असलो तरी अशी आपत्कालीन परिस्थिती दुर्दैवी परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यावर येऊ नये ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।